तर सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा। आज आहे अक्षय तृतीया आणि आज असं छान असं वातावरण पण आहे, थोडं ऊन पण कमी आहे आणि आज मी काढलंय आवरायला घर। तर इथं मी आज पूर्ण फ्रीज आवरायला काढलेलं आहे, कारण खूप फ्रीजमध्ये घाण झाले ते, म्हणून जरा फ्रीज आवरून काढलं। आणि इथं लावली मी हरभऱ्याची डाळ। गावी जायचं होतं पण अचानक रद्द झालं दुसऱ्या कामानिमित्त, आणि त्याच्यामुळं आज अक्षय तृतीया आमची इथेच आहे नाशिकमध्ये, नाही तर एरवी आम्ही गावाला जात असतो। माझा फ्रीज आवरून झाला आहे छान, किती स्वच्छ दिसतोय ना। एरवी ना टाईमच नसतो अजिबात फ्रीज आवरायला। आज भाजीपाला घेऊन येईल, भाजीपाला शक्यतो मी भाजीपाला जास्त आणत नाही, 2 दिवसाचा आणते। फ्रीजमध्ये खाल्लेलं चांगलं नाही म्हणून मी काय करते, 2 दिवसाचा भाजीपाला आणते वरतीच ठेवते, तो संपला का मी पुन्हा घेऊन येत असते। आता मी भाजीपाला स्टोअर करून ठेवत नाही फ्रीजमध्ये। फ्रीजमध्ये शक्यतो आता दही वगैरेच असते, चिंच आहे, आमटी आहे, हेच असतं सगळं जे ड्राय आहे ते। दही बाहेर खूप आंबट होते म्हणून मी ते फ्रीजमध्ये ठेवते। दूध ठेवावं लागतं, आता उष्णता आहे ना म्हणून। लाडू देऊ का? अजून फोडू नको, नैवेद्य दाखवायचं आहे आपल्याला। मी सगळं रेडीमेड आणलं, म्हणजे पुरणपोळी आणि रस मी रेडीमेड आणला, कारण माझी तब्येत थोडी ठीक नाही आहे त्याच्यामुळे, म्हणूनच आम्ही गावाला सुद्धा गेलो नाही। तर इथे आमची छोटीशी पूजा पण झाली, नैवेद्य पण ठेवलं आणि लक्षला जेवायला पण दिलं। कसं आहे लक्षू? छान आहे ना। तर आता मी फक्त घरी भात आणि आमटी करते, बाकी सगळं आमटी रेडीमेड आणलं। लक्षला तिखट आवडत नाही म्हणून लक्षला पहिलं कुरड्यांचे पण तळू का? हा ते आहे संपले कुरडाई पाहिजे पण छान माझी अशी कटाची आमटी पण झाली। मोहित आम्हाला पार्सल घेऊन आलाय। काय आणलं? अरे रसरनी भात केला होता ना मी। काय आणलं? बस नाही रे, आता शिरशी भात बस, आता इथेच जेव। नाही काय देऊ? ग्लास मध्ये नाही, पुरणपोळी बरोबर खातो ना। हा पुरणपोळी बरोबर खातो। धरे येणार आहे संध्याकाळी। काय कधीच पाहिलं मी, ते कटिंग नाही केले असं व्यवस्थित। रात्रीची काय गाय गाय, पप्पाला लागली भूक, तर आता आम्ही जेवण करणार आहे। आम्हाला पार्सल पण आलं, विकत पण आणलं। आज माझी तब्येत बरी नाही म्हणून पार्सल पण आणलं आणि विकत पण आणले। चला आम्ही जेवण करतोय आणि अक्षय तृतीयेचं तुम्ही आज छान छान स्वयंपाक बनवला असेल। माझी तर तब्येत ठीक नव्हती, नाही तर मी खूप काही बनवलं असतं, भजी कुरडई सगळं बनवलं असतं, घरीच पुरणपोळी बनवली असती, किंवा आम्ही गावाला गेलो असतो आहे ना। गावाला मग माझ्या सासूबाईने मांडे केले असते। जेवण वगैरे झालं, माझं घर पण आवरून झालं आणि बस आता औषध घेऊन थोडा मी आराम करणार आहे। हे झाड आहे ना पूर्ण सुकलं होतं, पण घरात ठेवलं आणि पूर्ण त्याला जीव आला। इथे देवाऱ्या पुढे झाडं ठेवायचे कारण म्हणजे हे लक्षण ते सगळे खेळत असतात ना, मग हे त्यांना लागू नये म्हणून तिथं कुंड्या ठेवलेल्या आहे, म्हणजे ते एकदम तिथं टेकून उभे राहणार नाही म्हणून। रे खाली उतर उतर खाली। पाहिलं का लक्ष कसा करतो, काय बघतोय खाली? काय केस धुतले की केस उगवायचा फार कंटाळा येतो, कारण गुंता इतका होतो ना प्रचंड।
वेळी घातली का गुंता होत नाही, मोकळे सोडले का फार गुंता होतो. चा खाली खेळावा तर. हा तर माझा आराम वगैरे झाला आणि आता मी चालली भाज्या खरेदी करण्यासाठी. ते म्हणजे उद्यापासून डब्याला भाज्या लागणार आहेत आणि सुट्टीच्या दिवशी आणून ठेवले म्हणजे निवडता पण येतात. कारण तब्येत जरी बरी नसली पण आपलं रुटीन जे आहे ते बंद नाही करतायत. कारण लक्षसाठी लागणारा डबा, त्याच्यासाठी लागणारी भाजी, आमच्यासाठी लागणारी भाजी ते आणावीच लागणार आहे. आणि म्हणून मी चालली भाजीपाला घ्यायला. काका हा ना पार्टी लक्षितच खेळत असेल आणि लक्ष लागेल मागे माझ्या. तर मी भाजीपाला घेऊन आली आहे आणि येताना थोडा उशीर राहत, कारण तुम्हाला माहिती बाजारात गेलं काही बघ ते बघ. तर भाजीपाला खरेदी करून आली मी आता आणि निवडायचं कमी आणलंय कारण मला वेळ नाही आहे आणि तब्येती बरी नाही आहे. मी आणली पालक फक्त एक निवडण्यासाठी, बाकी आणले भेंडी, मिरची, डांगर, भोपळा. भोपळ्याचे थालीपीठ लक्षला खूप आवडतं ना, म्हणून टोमॅटो. सकाळचीच पुरणपोळी मी त्या तुपात रोस्ट करून देते आणि आम्ही पण सकाळची रशी भात उरलेली आहे. लक्षचे पप्पा तर गेले बाहेर, ते उशिरा रात्री जेवण करून. त्या उष्णता तर खूप वाढली ना, आता मी चालून आली ते इतकं गरम होत आहे ना, प्रचंड गरम होत आहे. पण बाहेर खूप छान वाटत होतं, पण घरामध्ये आता गरम नाही एकदम. संध्याकाळची देवा अगरबत्ती केली. स्कूलचा फर्स्ट डे आम्ही गेलो होतो स्कूलमध्ये. मग काय झालं, आता मी जेवण करतोय. त्याचा पण फ्रेंड आलेला आहे ना रे, दोघं पण जेवण करतात. जेवताना खेळ खेळायचे.